नमस्कार, मी मयुरी भालेराव. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची दलित मतांना आकर्षित करण्यासाठी न्याहारी डिप्लोमसी कार्यक्रमाला सुरुवात. पहिली राजकीय न्याहारी जय भीम नगरात. शैक्षणिक ऑनलाईन ॲप बंद करा, विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवा. मेस्टा संघटनेची राज्य सरकारकडे मागणी. खुलताबाद तालुक्यातील अनेक गोरगरीब घरकुल योजनांपासून वंचित, ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार. एडीएनने बातमी प्रसारित करताच विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृह केली चकाचक, विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. आता पाहूयात सविस्तर बातम्या. भाजपचा मित्रपक्ष असलेला शिवसेना दूर जात असताना त्याची पोकळी भरून काढण्यासाठी विविध दलित संघटनांना सोबत घेण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड चाचपणी करत असून त्यांनी शनिवारी पहाटे पॅन्थर नेते संजय जगताप यांच्या घरी पोहोचून राजकीय न्याहारी केली. भारतीय जनता पार्टीला विधानसभा निवडणुकीत 4 राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाचे रूपांतर औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत करण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेत 2 वेळा महापौर राहिलेले भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दलित मतांची वज्रमूठ बांधण्यासाठी आता न्याहारी डिप्लोमसीचा आधार घेत शहरातील दररोज एका नेत्याच्या घरी सकाळी जाऊन भेटीगाठीचे सत्र सुरू केले आहे. शनिवारी डॉक्टर कराड यांनी दलित पॅन्थरचे नेते माजी विरोधी पक्षनेते संजय जगताप यांच्या निवासस्थानी भेट घेत तेथे राजकीय अंदाजात न्याहारी केली. त्यावेळी त्यांनी शहरातील महापालिका निवडणुकीसंबंधीची रणनीती जाहीर केल्याचे सूत्रांकडून समजते. आमदार अतुल सावे यांच्यासह डॉक्टर भागवत कराड आणि शहराध्यक्ष संजय केनेकर यांना महापालिका निवडणुकीत अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्याच्या कामाला डॉक्टर कराड लागले आहेत. डॉक्टर कराड महापालिकेत 1 वेळ उपमहापौर आणि 2 वेळा महापौर राहिल्याने त्यांना महापालिकेचे चांगलेच राजकारण अवगत आहे. विविध दलित संघटना तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना डॉक्टर कराड यांनी आपल्या महापौर पदाच्या कार्यकाळात आपल्या बाजूने करण्यात यश मिळवले होते. शनिवार 12 मार्च रोजी डॉक्टर कराड यांनी दलित पॅन्थरचे नेते संजय जगताप यांच्या निवासस्थानी सकाळी भेट दिली. या प्रसंगी आंबेडकरी चळवळीतील आठवले रिपाई गटाचे शहराध्यक्ष किशोर थोरात, कामगार शक्ती संघटनेचे तसेच आंबेडकर कृती समितीचे निमंत्रक गौतम खरात, भाजपचे नेते जालिंदर शेंडगे, राजू शिंदे, दलित पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष कडुबा गवळे, वंचित बहुजन आघाडीचे श्याम भारसाखळे आदींची उपस्थिती होती. आज डॉक्टर भागवत कराड साहेब सदिच्छा भेट म्हणून आणि माझ्या मुलाचा वाढदिवसानिमित्त भेट द्यायला आले होते आणि दलित पॅन्थरच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. शहराच्या विकासासाठी त्यांना निवेदन दिलेले आहे की शहरात खूप खड्डे वाढलेले आहेत, रस्त्याकडे ध्यान द्यावं म्हणून ते सुद्धा त्यांनी लक्ष घालावं अशी त्यांना विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे बँकेचे लोक मागासवर्गीयांचं उद्दिष्ट पुरं करत नाहीत. महात्मा फुले विकास महामंडळ, DIC, कलेक्टरने त्यामध्ये लक्ष घालावं म्हणून त्यांना ही सुद्धा विनंती केली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून सर्वच ऑनलाईन ॲप बंद करण्यात यावे यासह विविध मागण्यांचे शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात येणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. मेस्टा संघटनेच्या वतीने एडीएन सोबत बोलताना संजय तायडे पाटील यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना मेस्टाच्या वतीनं आज एक निवेदन घेऊन आम्ही माननीय शिक्षण मंत्री महोदयाकडे जाणार आहोत आणि त्या निवेदनाद्वारे शिक्षण मंत्र्याला आम्ही आणि सर्व सरकारला आणि शिक्षण प्रशासनाला सुचवू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत इंग्रजी शाळा ह्या बदनाम करून ठेवण्याचं काम आतापर्यंत झालेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं नफेखोरी करणारे, जे ऑनलाईन शिक्षण पुरवून पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक करणारे व शासकीय धोरणाची पायमल्ली करणारे हे दिवसाढवळ्या पालकांना लुटत आहेत. हजारो रुपये
त्या ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकाकडनं लुटत आहेत आणि अभ्यासक्रम देखील हा शासकीय नियमाप्रमाणे देत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक फसवणूक होते, पालकांची आर्थिक लूट होते. आणि जर थांबवायची असेल तर या महाराष्ट्रात सुरू असलेले सगळे ऑनलाईन ॲप हे बंद करण्यात यावे, ही मागणी घेऊन आज आम्ही या अधिवेशनामध्ये जाणार आहोत शिक्षण मंत्री महोदयाकडं. त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं, अन्यथा महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना मेष्टाच्या वतीनं आम्ही रस्त्यावर उतरून सगळे संस्थाचालक कडाडून या गोष्टीला विरोध करू व शासनाचाही विरोध करू. राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन औरंगाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले होते. यामध्ये अनेक प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. कोरोना काळ आणि लॉकडाऊन नंतर दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन औरंगाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे करण्यात आले होते. या लोक अदालतीत अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये एका महिलेला 1,25,00,000चा विमा धनादेश देण्यात आला. 2018 मध्ये या महिलेच्या पतीचा मिटमिटा रोडवर अपघातात मृत्यू झालेला होता. मृत्यूच्या 4 वर्षांनंतर अखेर या महिलेला न्याय मिळाला. तिने न्यायपालिकेचे आभार मानले. याबाबत ॲडव्होकेट विजय सरोदे यांनी एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली. 2018 मध्ये डिंपल कुलकर्णी यांचे पती पराग कुलकर्णी यांचा मोटार अपघातामध्ये मृत्यू झाला होता. ते बजाज फायनान्स कंपनीमध्ये एरिया मॅनेजर होते आणि त्यांना दरमहा जवळजवळ 1.5 लाख रुपये पगार होता. संध्याकाळी ते ड्युटी संपवून घरी जात असताना त्यांच्या कार आणि ट्रकचा अपघात होऊन त्याच्यामध्ये ते गंभीर जखमी होऊन मयत झाले होते. आणि सदर मयताचा वय फक्त ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस फक्त 32 वर्षाचं होतं. मयत झाल्यानंतर त्यांची जी वारस पत्नी आहे डिंपल कुलकर्णी, त्यांची आई आहे पुष्पाबाई कुलकर्णी आणि वडील रामचंद्र कुलकर्णी यांनी माझ्यातर्फे म्हणजे मी ॲडव्होकेट सरोदे BC माझ्यातर्फे कोर्टामध्ये दावा दाखल केला. आम्ही सदरचा दावा हा 2,23,00,000चा दावा दाखल केला होता, ज्याच्यामध्ये फ्युचर प्रॉस्पेक्ट, लॉस ऑफ इन्कम, पगाराचं इन्कम हे सर्व त्याच्यामध्ये पकडलं होतं. परंतु इन्शुरन्स कंपनीने विनंती केल्यानुसार सदरचा दावा हा 1,25,00,000 रुपये देण्यामध्ये ते तयार झाले. आणि संबंधित पक्षकार आणि आमच्यामध्ये चर्चा होऊन पक्षकारांना विचारल्यानंतर ते सुद्धा 1,25,00,000 रुपये कंपनीकडनं घेण्यासाठी तयार झाले. आणि सदरचा दावा आज राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा असा पहिला दावा आहे की तो आज निकाली लागत आहे. आणि संबंधित कंपनीकडनं संबंधित पक्षकारांना 1,25,00,000 हा मयताच्या वारसांना हा देण्यात येतो. पॅन्डेमिकच्या 2 वर्षाच्या कालावधीनंतर ही पहिली लोक अदालत आहे, राष्ट्रीय लोक अदालत. आणि ह्या लोक अदालतमध्ये हा पहिला असा दावा आहे की तो 1,25,00,000 रुपये इन्शुरन्स कंपनीकडनं क्लेमंटला मिळतो. वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगर येथील एक विद्यार्थी सचिन बच्चा प्रसाद सिंग याने युक्रेन ते भारत वाया रोमानिया बस, फ्लाईट व रेल्वे असा जवळजवळ 22 तास प्रवास करून अखेर सुखरूप घर गाठले. आणि हा प्रवास क्षणाक्षणाला मायदेशाची आठवण करून देणारा होता, असे एडीएनशी बोलताना त्याने सांगितले. बजाजनगर येथील 31 वर्षीय सचिन बच्चा प्रसाद सिंग हा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये सुमारे 2 वर्षांपासून राहत होता. नुकताच तो युक्रेनवरून बजाजनगरात परतला. त्याच्यासोबत इतर राज्यातले देखील विद्यार्थी सोबत होते. त्यांना मायदेशी जाण्याची ओढ निर्माण झाली होती. सचिन सिंग यासह भारतातील अनेक विद्यार्थ्यांनी घरी येण्यासाठी पायी 25 किलोमीटरचा प्रवास देखील केला होता. 28 फेब्रुवारी रोजी निघालेले हे विद्यार्थी बजाजनगर येथे रविवारी रोजी पोहोचले. घरी सुखरूप पोहोचताच त्याने आई वडिलांच्या गळ्यात पडून प्रवासातील अनुभव सांगितला. सचिनचे वडील बच्चा सिंग हे वाळूज येथील बाळकृष्ण टायर्स या कंपनीत कामगार आहेत. दरम्यान युक्रेनवरून बजाजनगर येथे आलेल्या सचिन याच्या घरी जाऊन अप्पर तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी लक्ष्मण गाडेकर, तलाठी रघुनाथ शेळके यांनी त्याच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. एडीएन साठी वाळूज महानगर प्रतिनिधी शिवाजी गायकवाड. वॉर स्टार्ट हुआ था तब हम पहले पोलैंड बॉर्डर के लिए निकले पर उधर एंट्री नहीं मिला तो फिर हम 2 दिन तक रुके उधर, फिर वापस आ गए हॉस्टल. फिर हम बस के थ्रू रोमानिया बॉर्डर पार किए. फिर उधर हम 4 दिन स्टे करने के बाद ये 5 मार्च को फ्लाइट से इधर मुंबई आ गए. फिर 6 मार्च को घर पे आ गए हम. कुछ नहीं, वही तकलीफ हुआ थोड़ा. पोलैंड बॉर्डर पे हम खड़े थे माइनस टेम्परेचर में, तो आसपास के जो फ्रेंड्स थे वो तबीयत भी ख़राब हो गई थी उनकी बहुत, किसी को चक्कर आ रहे थे. यहाँ पे बहुत खुशी हो रहा है, सेफ फील हो रहा है इधर आके. काफ़ी घर वाले का भी बहुत टेंशन था कि कब आएगा. आप सब खुश हैं. उस टाइम हम यही था कि बस जल्दी से जल्दी घर पहुँच जाए. हमारी फ़्लाइट्स जो थी वो सारी कैंसिल हो चुकी थी, तो बस कि कैसे बाहर निकले इधर से सिटी से. ये हमारी फ़्लाइट थी, 8 घंटे की फ़्लाइट थी.
कुवैत के थ्रू आए थे हम। इसका सफ़र हम लवीव से रोमानिया तक कम से कम 6-7 घंटे का सफ़र था। फिर रोमानिया से वीज़ा वो सब प्रोसेस होने के बाद हम शेल्टर में थे 4 दिन। थोड़ा डर था पहले मन में, फिर बाद में इंडियन गवर्नमेंट ने जो ऑपरेशन गंगा स्टार्ट किया उसके थ्रू हम सेफली पहुंच गए। हम बहुत खुश है काफ़ी गवर्नमेंट से कि उन्होंने ये ऑपरेशन चलाया और सबको सही सलामत लाया। 18 से 20 हज़ार बच्चे थे टोटल यूक्रेन में फंसे हुए। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहांची दुर्दशा एडीएनने मांडल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत वसतिगृहांमध्ये स्वच्छतेचे काम करण्यात आले। कोरोना काळामध्ये कोविड सेंटरसाठी वापरण्यात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वसतिगृह हे अत्यंत वाईट अवस्थेत होते। या वसतिगृहामध्ये जागोजागी कचरा साचून मोठ्या प्रमाणात घाण झाली होती। विद्यापीठातील विद्यार्थी वसतिगृहामध्ये आल्यानंतर त्यांना हे घाणीचे साम्राज्य दिसून आल्यावर याबाबत एडीएनने बातमी प्रसारित केली होती। या बातमीची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने तातडीने वसतिगृहामधील स्वच्छतेचे काम हाती घेतले। कोविड सेंटरसाठी वापरण्यात आलेल्या सर्व वसतिगृहांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। शनिवारी एडीएनच्या प्रतिनिधींनी वसतिगृहांमध्ये फेरफटका मारला असता सदर वसतिगृह चकचकीत अवस्थेत दिसून आले। विद्यापीठ प्रशासनाने बातमीची दखल घेतल्या कारणाने विद्यार्थ्यांनी एडीएनशी बोलताना याबाबत समाधान व्यक्त केले। सर्वप्रथम एडीएनचे धन्यवाद, कारण यांनी आमच्या आम्हा विद्यार्थ्यांना खूप मदत करून प्रशासनाला जागे केले व आमचे हॉस्टेल वगैरे साफ करण्यास पाणी टंचाई होती हॉस्टेलवरती, याला मदत करण्यास केली यांनी, त्यामुळे यांचे सगळ्यांचे आभार मानतो। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। औरंगाबाद छावनी परिषद के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि छावनी परिषद द्वारा ई छावनी पोर्टल पर ट्रेड लाइसेंस, एम कलेक्ट, पट्टा नवीनीकरण, जन शिकायत निवारण, ऑनलाइन भुगतान, जन्म एवं मृत्यु प्रमाण पत्र, पानी एवं सीवरेज संबंधन हेतु ऑनलाइन आवेदन जैसी सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराई गई है। नागरिकों के लिए ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन भुगतान हेतु निम्नलिखित विकल्प उपलब्ध कराई गई है: नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट, यूपीआई क्यूआर कोड, डेबिट कार्ड। अतः औरंगाबाद छावनी के सभी निवासियों के एहतियात द्वारा यह अनुरोध किया जाता है कि ऊपर दिए गए सभी सुविधाओं का लाभ उठाने हेतु उक्त पोर्टल में ऑनलाइन भुगतान हेतु का उपयुक्त विकल्पों का उपयोग करें। अधिक जानकारी के लिए छावनी परिषद कार्यालय में संपर्क करें। सभी छावनी वासियों से अपील की जाती है कि अपना घर टैक्स, पानी पट्टी टैक्स और कमर्शियल टैक्स छावनी परिषद में जल्द से जल्द अदा करें। ये अपील छावनी परिषद सीईओ विक्रांत मोरे इन्होंने की है। ब्रेक नंतर आपले स्वागत। खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजाराई येथील घरकुल योजनेतून अनेक गरजूवंत लाभार्थ्यांची नावे वगळून आलेल्या यादीवर ग्रामसभेत आक्षेप घेतल्यानंतर खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजाराई येथे शनिवारी विशेष ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला होता। खुलताबाद येथील टाकळी राजाराई येथील बालाजी मंदिर परिसरातील सभागृहात सरपंच जुलेखाबी मुश्ताक पटेल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते। मात्र गेल्या 3-4 वर्षापूर्वी खुलताबाद तालुक्यातील टाकळी राजाराय गावातील 886 लाभार्थ्यांची नावे शासनाकडे प्रस्तावित करण्यात आली होती। मात्र त्यानंतर सन 2018-19 मध्ये त्या सर्व यादीतील लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता। परंतु या अहवालात गरजवंत लाभार्थ्यांना मुद्दाम वगळण्यात आले असे आरोप ग्रामस्थांनी केले होते। 486 लाभार्थ्यांपैकी फक्त 117 जणांनाच पात्र ठरवण्यात आले होते। त्यातीलही काही जणांना त्यावेळेसच्या मुख्य ठरावात नाव नसल्याचे सांगत नावे वगळण्यात आली होती। यावर ग्रामस्थांतर्फे आक्षेप घेत तक्रारी करण्यात येत होत्या। गोरगरीब जनतेला त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवण्याचे काम करणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्याची मागणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी केली। यावेळी ग्रामपंचायत सदस्य हरिदास जाधव, नफीस पटेल, मनोज कुचे, शेख राईश, शिवा आव्हाड, भागाबाई जाधव, शांताबाई गायकवाड, अजितदादा पटेल, अंबादास जाधव, हरीश पटेल, माजी सरपंच भास्कर मोठे, ग्रामपंचायत सदस्य इरफान पटेल यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। एडीएन साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। टाकळी राजाला
486 नावं पाठवल्यानंतर त्यातून छाननी करून फक्त 91 नावं आली. 91 नाव आल्यानंतर पुन्हा 17 नावं आली. ती दुसरी यादी करून, कशाची यादी होती? ती घरकुलाची. त्या घरकुल यादीमध्ये जी गरीब लोक होते 7 की 8 त्यांना अपात्र ठरवले, ज्याला घर नाहीच, शेती पण नाही, अशा लोकांचे त्यांना अपात्र ठरवले आणि ज्यांनी 5-5 हजार दिले त्यांचे नावं पहिल्या नंबरवर टाकले. हा प्रकार टाकळी राजामध्ये चालू आहे. गरिबाला न्याय मिळत नाही. आज बी समोर येईल तो आता काय होतं ते तर. आणि विधवा बायाकडून 11,000 रुपये घेतले यांनी. लागलं बाई त्या बाईच्या घरी जाऊन चौकशी करा. विधवा बाई कशासाठी घेतले? घरकुलासाठी. जी नावं वगळली 2016मध्ये, जे ठरावात नावं नाही, हा प्रकार काय वरून नाव आल्यानंतर हा ठराव कोणता दाखवलाय आणि हे कोणी दाखवलं याचा सविस्तर खुलासा करा. घरकुलसाठी फैल भरली होती माझ्या बहिणीची. माझी बहीण विधवा आहे. ती आईवडिलांना सोबत राहते आणि त्यांना त्यांच्यामुळं त्यांच्या यादीत नाव आलेलं आहे. 216 नंबर त्यांचा यादी क्रमांक आहे. आणि त्यांनी बाकीच्या लोकांनी काही पैशाचा व्यवहार केला असताना, आमच्याकडे पैसे नसताना आमचं पैसे म्हणजे घरकुल वगळण्यात आलेलं आहे आणि बाकीच्या लोकांच्या घरकुलची यादी तयार झालेली आहे. बरं, यादीमध्ये तुमचं नाव होतं? तुमची बहिणी? आमच्या बहिणीचं नाव आज बी आहेच. बरं, तरी पण ते वगळून गेलेले आहे. कारण आमच्याकडे घेण्या देण्यास काही नव्हतं पैसे, त्याच्यामुळं आम्ही बाकीच्या लोकांनी पैसे भरले, त्यांचे घरकुल झाले. त्यांच्याकडं 10-10 एकर जमीन आहे, त्यांच्याकडे RCC बंगले आहे, त्यांना घरकुल मिळाले. ते आम्हाला गोरगरिबाला घरकुल नाही मिळाले. आम्ही एक डोंगरात खेटून राहतो. किसान सभा महाराष्ट्राचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत आपली अर्थसंकल्पात महात्मा फुले कर्जमाफी योजना, वीज बिल माफी आदी विषयांबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा महाविकास आघाडीनं पूर्वीच केलेली होती. कोविडच्या काळामुळे त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री अजित पवार यांनी या घोषणेची अंमलबजावणी करण्याचं सूतोवाच केलेलं आहे. किसान सभेच्या वतीनं या घोषणेचं मी स्वागत करतो. महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये 2 लाखांच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ देऊन 2 लाखाच्या आत त्यांचं कर्ज सरकार भरेल अशा प्रकारची सुद्धा घोषणा पूर्वी करण्यात आलेली होती. कोविडच्या काळामुळे त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. या अर्थसंकल्पात त्याबद्दल निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. तसे झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची नक्कीच निराशा झालेली आहे. पीक विमा योजनेच्या मध्ये प्रचंड प्रकारचा गोंधळ आहे. ही योजना मुळातून बदलली पाहिजे अशी राज्य सरकारची आणि शेतकऱ्यांची सुद्धा अपेक्षा आहे. या अर्थसंकल्पामध्ये याबद्दल ठोस निर्णय होईल अशा प्रकारची अपेक्षा शेतकरी बाळगून होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे. शेततळे योजनेमध्ये जी पैसे आज दिले जातात त्यात शेततळ पूर्ण होत नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये ती रक्कम वाढून 75,000 करण्यात आलेली आहे. मात्र 75,000 सुद्धा शेततळ पूर्ण होणं शक्य नाहीये. किमान 1.5 लाख रुपये हे शेततळ्यासाठी द्यावेत अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांची होती. राज्य सरकारने या मागणीचा पुनर्विचार करावा अशी सुद्धा अपेक्षा किसान सभेच्या वतीनं आम्ही व्यक्त करतो आहोत. APMCच्या पायाभूत सुविधांच्यासाठी 10,000 कोटी रुपयाची तरतूद करण्याचा पुनरुच्चार करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जलसंपदासाठी 13,552 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. या दिलासादायक गोष्टी आहेत. मात्र 2 वर्षामध्ये 104 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 13,552 कोटी रुपये या वर्षीची तरतूद ही थोडी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्पाची कामं पूर्ण होणार नाही आणि त्यामुळे जलसंपदाची तरतूद सुद्धा वाढवण्याची आवश्यकता आहे. किसान सभेच्या वतीनं अशा प्रकारची मागणी मी राज्याच्या अर्थसंकल्पाच्या संदर्भात राज्य सरकारला करतो आहे. यावर्षी श्री संत एकनाथ षष्ठी उत्सव दिनांक 17 ते 23 मार्च दरम्यान साजरा होणार आहे. याकरिता श्री संस्थान एकनाथ मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. आपल्याला सर्वांना कल्पनाच आहे की 17 मार्च 2022 पासून आपल्या ह्या शहरामधील अतिशय जुने असे 400 वर्षाची परंपरा असलेले संत एकनाथ मंदिर नाथषष्ठी सोहळ्याची आयोजन आपण करत आहोत. या 8 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांना
विविध कीर्तनकार जे नावाजलेले आहेत त्यांच्या सर्वांच्या कीर्तनाचा लाभ घेता येणार आहे. त्याशिवाय पालखीचा जो सोहळा असतो तो सोहळाही आपण त्यावेळेस आयोजित केलेला आहे. तो सोहळा 23 तारखेला आपल्या इथे होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या बद्दल संपूर्ण या पत्रिकेमध्ये आपल्यासमोर मी मांडत आहे. हा जो कार्यक्रम आहे ह्याची सुरुवात आपण 17 तारखेला करणार आहोत. 17 तारखेला भावगीताचा कार्यक्रम आहे. भावगीताचा जो कार्यक्रम आहे तो सरला शिंदे यांच्या आलाप या कार्यक्रमाने त्या दिवशी आपण सुरू करणार आहोत. त्यानंतर 18 तारखेला कृष्णा महाराज अरगडे यांची कीर्तन सेवा आपल्याला लाभणार आहे. त्यानंतर 19 तारखेला हरिभक्त परायण श्री प्रवीण महाराज गोसावी हे जे नाथवंशज आहेत पैठण येथील, त्यांची आपल्याला कीर्तन सेवा लाभणार आहे. ह्या सगळ्या कीर्तनांची जी सेवा आहे ही संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान आपल्या मंदिराच्या ज्या परिसर आहे जिथे आपण ही सगळी कार्यक्रमाची नियोजन केलेलं आहे तिथे हे सगळं घडणार आहे. रविवारी दिनांक 20 तारखेला सकाळी 9 वाजता हरिभक्त परायण कैलासवासी शिवस्वरूप श्री नारायणदेव बाबा वाकी यांची पालखी दिंडी ही आपल्याकडे येत असते. त्या दिंडीचं आपण स्वागत करतो. त्या दिंडीची आपण रीतसर मिरवणूक काढत पालखीचं आपण इथे स्वागत करतो. त्यांना रीतसर आपण त्यांचे मानपान देऊन ही पालखी पुढे दिंडी पैठणकडे रवाना होते. त्यानंतर हरिभक्त महाराज भागवत महाराज हे खानदेशचे आहेत ते त्या दिवशी वैकुंठ म्हणजे संत तुकाराम बीच हे जे आहे 23 तारखेला त्यावेळेस सकाळी 10 ते 12 ह्या दरम्यान हा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतरच रविवारी संध्याकाळी हरिभक्त परायण श्री ज्ञानेश्वर महाराज राऊत देवाची आळंदी यांच्या कीर्तनाचा आपल्याला लाभ मिळणार आहे. कैलासनगर परिसरातील स्क्रॅपच्या गोडाऊनला शुक्रवारी रात्री उशिरा आग लागून हजारो रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी रात्री कैलासनगर परिसरातील एका गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली होती. या प्रकरणी माहिती कळवल्यानंतर अग्निशामक दलाच्या सिडको विभागाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा या ठिकाणची आग विझवण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. या घटनेमध्ये स्क्रॅपच्या गोडाऊन मधील हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागाच्या मार्फत सांगण्यात आले. थोड्या वेळापूर्वी म्हणजे 8:30 ते 9:15 दरम्यान मराठवाडा स्क्रॅप सेंटर या ठिकाणी आग लागलेली आहे अशी आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तात्काळ या ठिकाणी पोहोचलो. फायर ब्रिगेडवाल्यांना सुद्धा बोलावून घेतलं. त्याचे इन्चार्ज राठोड साहेब आणि त्याची टीम या ठिकाणी आलेली. मी माझ्या स्टाफसह आणि इथल्या या परिसरातील सर्व युवकांच्या मदतीने आता ही पूर्ण जी आग लागली होती ती विझवण्यात आलेली आहे आणि थोडाफार जे धुवा निघते त्या अनुषंगाने सुद्धा पुन्हा पाणी मारण्याचं काम चालू आहे. आगीचं नेमकं काय कारण आहे हा तपासाचा भाग आहे आणि नंतर आम्ही त्या अनुषंगाने माहिती घेऊ शकतो. म्हणजे शॉर्ट सर्किट किंवा गॅस सिलेंडरचा स्फोट वगैरे झाल्यामुळे आता ते स्क्रॅपचंच असल्यामुळे गॅस सिलेंडर वगैरेमध्ये आहेत. त्याच्यामुळे नेमकं आगीचं काय कारण आहे हे काय अद्याप कळू शकलं नाही. परंतु तपासामध्ये ते निष्पन्न आहे. कुठली जीवितहानी वगैरे नाही आहे. बाकी फक्त थोडंसं स्क्रॅप भंगार वगैरे थोडंसं जळलेलं आहे. फार मोठी हानी वगैरे काही झाली नाही. शिवजयंती महोत्सवानिमित्त औरंगाबाद जिल्हा वकील संघातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष पाथरीकर यांनी एडीएनशी बोलताना अधिक माहिती दिली. जिल्हा वकील संघातर्फे आम्ही नेहमी शिवजयंती साजरी करतो. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी आपण मोठ्या प्रमाणात शिवजयंतीचा उत्सव साजरा केला. यामध्ये आम्ही 4 दिवस JPLचे मॅचेस ठेवले होते. त्यामध्ये सर्व न्यायाधीश, वकील, कर्मचारी, विशेषतः महिला न्यायाधीश यांच्या मॅचेस झाल्या. त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला व सर्वांनी खूप असा एन्जॉय केला. न्यायाधीश वर्ग व कर्मचारी वर्ग कामाच्या व्यापात व्यस्त असतो. सर्व कामकाज विसरून एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं यात सहभाग घेतला. तसेच शिवजयंतीचा एक भाग म्हणून आम्ही काल जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणामध्ये व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये प्राध्यापक विजय गवळी यांचं व्याख्यान झालं. तसेच एक पोळ्याचाही कार्यक्रम ठेवला होता. सदरी कार्यक्रमास माननीय न्यायमूर्ती उच्च न्यायालय मेहरे साहेब हे उपस्थित होते. तसेच आमचे आदरणीय प्रधान न्यायाधीश श्रीपाद टेकाळे साहेब, तसेच महाराष्ट्र बार काउन्सिलचे अध्यक्ष VD साळुंके साहेब, जे नुकताच त्यांना चेअरमनपदी त्यांची नियुक्ती आली, त्यांचाही सत्कार जिल्हा वकील संघातर्फे करण्यात आला. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे साळुंके साहेबावर.
त्यांचे आम्ही वकील संघातर्फे सत्कार केला. तसेच सोबत या कार्यक्रमाला बार काउन्सिलचे मेंबर अमोलजी सावंत ही उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाला आमच्या जिल्हा वकील संघातील शिवजयंती संयोजन समिती तसेच जिल्हा वकील संघ व सर्व कर्मचारी संघटना यांनी मोठ्या उत्साहाने मदत केली व सर्वांनी सहकार्य केले. त्यामुळे हा सदरचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. व शिवरायांचे विचार हे सर्व माणसाच्या मनामनात जावे यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो आहे. असंच हा जो कार्यक्रम करतो असंच आम्ही आंबेडकर जयंतीचाही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करणार आहोत आणि महापुरुषांचे विचार हे समाजामध्ये जावे यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो. धन्यवाद. दौलताबाद अब्दी मंडी परिसरातील फार्म हाऊस रिसॉर्ट हॉटेल चालकांनी 31 मार्च पर्यंत कर भरा अन्यथा सील करण्यात येईल असा इशारा अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी बैठकीत दिलाय. दौलताबाद अब्दी मंडी परिसरातील फार्म हाऊस धारक रिसॉर्ट हॉटेल चालकांना 31 मार्च पर्यंत कर भरा अन्यथा सील करण्यात येईल असे अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी सर्व हॉटेल चालक फार्म हाऊस धारक व अन्य यांची बैठक घेऊन सांगितले आहे. 31 मार्च पर्यंत कर न भरल्यास फार्म हाऊस रिसॉर्ट हॉटेल व इतर मालमत्ता सील करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. अब्दी मंडी दौलताबाद परिसरात 76 फार्म हाऊस हॉटेल रिसॉर्ट आहेत. त्यापैकी आतापर्यंत 22 ते 24 मालमत्ता धारकाने महसूल विभागाचे कर भरले. सर्वांना अगोदर कर भरण्याबाबतची नोटीस बजावली आहे. शनिवारी 2,21,818 रुपयांचे फार्म हाऊस अकृषिकचे चेक प्राप्त झाले असल्याची माहिती तलाठी MA मुळे यांनी दिली. यावेळी अप्पर तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी BR घुसिंगे, कर्मचारी मिलिंद साठे व हॉटेल चालक मालक फार्म हाऊस मालक हे उपस्थित होते. ADN साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची दलित मतांना आकर्षित करण्यासाठी न्याहारी डिप्लोमसी कार्यक्रमाला सुरुवात. पहिली राजकीय न्याहारी जय भीम नगरात. शैक्षणिक ऑनलाईन ॲप बंद करा, विद्यार्थ्यांची फसवणूक थांबवा. मेस्टा संघटनेची राज्य सरकारकडे मागणी. खुलताबाद तालुक्यातील अनेक गोरगरीब घरकुल योजनांपासून वंचित, ग्रामसभेत प्रश्नांचा भडीमार. ADNने बातमी प्रसारित करताच विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृह केली चकाचक, विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण. याचबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.